जे आता जे खासदार आहेत त्यांनी या 10 वर्षात काय विकास कामं केली, किती लोकांना त्रास दिला, त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मित्रपक्ष शिंदे गटाचे असलेल्या जिल्हा प्रमुखांनीच त्यांची पोलखोल केलेली आहे की त्यांना आम्ही 10 वर्ष निवडून देतो, निवडून दिला का आमच्या लोकांना त्रास दिला जातो, तहसीलला त्रास दिला जातो, पोलीस स्टेशनवर खोट्या केसेस केल्या जात आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारचा निधीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत, त्यांचं काम करणार नाही असे कोण बोलले होते? जिल्हा प्रमुख. मग त्यांची मनातली खतखत बोलून दाखवलेली आहे. ते आता त्यांना वरून आदेश आला तरी ते कार्यक्रम ओके करणार आहेत, तो त्यांचा विषय. परंतु नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज होऊ घातलेल्या भारतातील आपल्या देशातील एक उत्सवाचा, लोकशाहीच्या उत्सवासाठी जो उत्सव देशभर चालू आहे, त्या उत्सवात आपण सर्व सहभागी झालेलो आहोत आणि त्या उत्सवाची सत्यता आणि वस्तुस्थिती मांडण्याचं काम हे भारतातील पत्रकार मित्र असतील ते सर्व देशभर करत आहेत. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्यासाठी शहापूर तालुका महाविकास आघाडीकडनं आज या पत्रकार परिषदेचे नियोजन केलेले आहे. आपण फक्त एका मेसेजवर, म्हणजे महाविकास आघाडीच्या बऱ्याच घटकांना आपल्याशी संपर्क साधता आला नाही, तरी सुद्धा आपण एका मेसेजवर इथपर्यंत आला. खरंच आपलं मनापासून मी पहिल्यांदा कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा अधिकारीजी, माजी आमदार पांडुरंगजी बरोरा, शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते तिवरे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख दानके साहेब, माजी सभापती संजयजी निमसे साहेब, कम्युनिस्टचे आमचे मित्र भरत वळंबाजी, स्वानंद चलवले, मिलिंदजी देशमुख, रवी लकडे आणि सर्व काँग्रेसचे, कम्युनिस्टचे, सर्व आघाडीचे आमचे घटक पक्ष इथे एकत्रित आलेलो आहोत. आम्ही एकत्रित अगदी 1 महिन्यापासून चांगलं काम आमचं चालू होतं, पण एक पत्रकार मंडळीच्या कुठेतरी शंका होती की अजून हे एकत्र दिसत नाही. आमचं काम व्यवस्थित चालू होतं, पण एक तालुक्याला एक आघाडीचा, आमचा एकजुटीचा संदेश देण्यासाठी ही पत्रकार परिषदेचं हे आज आयोजन केलेलं आहे आणि आपण त्यासाठी उपस्थित आहेत. आपलं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. सध्याची जी देशामध्ये जी परिस्थिती आहे ती खूप भयावह आहे. म्हणजे फक्त प्रत्येक व्यक्ती इथे आलेला देशातील असेल, आपल्या तालुक्यातील असेल, विधानसभा क्षेत्रातील असेल, देव देश धर्म हा सर्वांना प्यारा आहे, प्रिय आहे आणि त्याचा जो तो आपापल्या धर्माचं योग्य रीतीने पालन करतो. निवडणुका ह्या लढवल्या पाहिजेत, ह्या रोजगारावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, देशाच्या संरक्षणावर किंवा आणखी देश पातळीवरचे जे आंतरराष्ट्रीय विषय असतील त्यावर ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत. पण आताच्या निवडणुकीचा कल हा विरोधी पक्षांनी, भाजपने ज्या पद्धतीने चालवलेला आहे त्याला कुठेतरी वाच्यता फोडण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आपल्या माध्यमातून की एक सामान्य तळागाळातील जो वर्ग असेल, आपला बांधव असेल, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा, त्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे. इथे तालुक्यातील आमच्या अनेक समस्या आहेत. 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे इथे सरकार देशामध्ये आहे, इथे खासदारी आहेत, मंत्री आहेत.
आमच्या तालुक्यामध्ये पर्यटनाला एक मोठी संधी होती, पण खासदार महोदयांनी ती संधी दवडली. त्यात काही सुधारणा केल्या नाही. जे आम्हाला हवं होतं, अगदी आजोबा पर्वत असेल, माऊलीचं पर्यटन केंद्र असेल किंवा आपले जे तलाव असतील 2-3 म्हटले तिथे चांगल्या पद्धतीने विकसित करून मोठं पर्यटक तिथे येऊ शकत होतं. अगदी माऊलीला तर जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र होऊ शकलं असतं. आणि ते केंद्राच्या ज्या परवानगी असतील त्या खासदारांनी मिळवायला हव्या होत्या. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती की आपण म्हणत होतो की खासदार खूप चांगले आहेत, सक्षम आहेत सगळ्या गोष्टीने, पण ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या झालेल्या नाही. आताच माझे बरेचसे बांधव बोलले की जनगणना जी होत नाही, ओबीसीची किंवा इतर वर्गांची जी जनगणना SC ST ओबीसीची होत नाहीये, ती जनगणना इथे झाली पाहिजे. आमची स्पष्ट भूमिका आहे, महाविकास आघाडीची ती जनगणना झाली पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टी ती जनगणना तयार करावी. रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीयेत. आम्ही मध्ये असाच एक विषय छेडला होता की रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, त्याच्यामुळे इथला तरुण जो बेकार झालेला आहे तो छोटे मोठे व्यवसाय करतो, कुठेतरी रेती काढतो, कुठेतरी वीटभट्टी काढतो, कुठेतरी काहीतरी छोटे मोठे धंदे करतो. परंतु इथे नोकरींचा कुठल्याही पद्धतीने पत्ता नसताना शहापूर तालुक्यामध्ये या खासदारांनी मी मागे भाषणामध्ये म्हटलं होतं की 35 किलोचा एक दलाल एजंट तिथे बसवलेला, तो या बेरोजगारांना तो अतोनात त्रास होतोय. आणि 2 रुपये जर कमाई असेल तर त्याला 4 रुपयाची तिथं सेटलमेंट केली जाते. आपण जर शोध पत्रकारिता केले तर पुरावे देण्याची गरज नाही, आपल्याला माहिती होईल. आपण 5 दिवस जरी तहसील मध्ये गेलात तरी आपल्याला कळेल की तो दलाल कोण आहे, कशा पद्धतीचा आहे. ही अशा पद्धतीची ही सर्वसामान्य इथे तरुणांना सगळ्यांची जर सर्वसामान्यांना जर हा त्रास होत असेल तर याला वाचा फोडण्याचं काम एक नागरिक म्हणून, एक महाविकास आघाडीचा एक मी घटक म्हणून मी आपणास विनंती करतो की याला आपण वाचा फोडावी. ज्या अनुषंगाने तिथल्या दलाल्या शहापूरमध्ये थांबतील, तरुणांना त्यांचं योग्य न्याय मिळेल, स्थान मिळेल, त्यांना रोजगार मिळेल, व्यवसायात त्यांना संधी मिळेल, अशी आपणास सर्व विनंती करतो. सर्व मान्यवर इथे आलेले आहेत ते आपलं 2-2, 5-5 मिनिटाचं आपल्याला मार्गदर्शन, त्यानंतर आपले जे प्रश्न असतील मार्गदर्शन नाही, आपण सॉरी आपल्याशी संवाद साधतील, आपल्याशी संवाद साधतील. ते नेहमीच आम्ही काय कार्यकर्त्यांना आम्ही मार्गदर्शन म्हणून शब्द निघाला तर पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असतील त्याची उत्तरं आपल्याकडून मिळतील. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने एका दिलाने या शहापूर तालुक्यात लढणार असून आणि आमचं ठरलेलं आहे ते आम्हाला 70 ते 80 हजाराच्या लीड आम्हाला शहापूर तालुक्यातून महाविकास आघाडीचे सुरेश बाळामामा म्हात्रे यांना शहापूर तालुक्यातून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलवलेलं आहे. मी प्रथमतः आपले आभार मानतो की आपण एका फोन कॉलवर काल फोन कॉल केला आणि आज आपण सर्व उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपले स्वागत करतो. आज महाविकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व व्यासपीठावर उपस्थित, सर्वांची नावं घेत नाही, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यात काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, आम्ही आपणास या पत्रकार परिषदेद्वारे ग्वाही देतो की या तालुक्यामध्ये नव्हे या लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी घट्टपणे लढत आहे आणि ही महाविकास आघाडीची वज्रमूठ ही विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करतो. आमचे सर्व कार्यकर्ते तन मन धनाने एक दिलाने काम करत आहेत, परंतु अनेक वेळा काही पत्रकारांच्या मनात शंका होत्या, जसे मनोज विशे साहेब बोलले की महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र दिसत नाहीत, म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलं आहे. आम्ही गेले 1-2 महिने एकत्र बसतोय. आमची संयोजन समिती स्थापन झालेली आहे, त्यानुसार आमचं तालुक्यामध्ये कामही चालू आहे. असा कोणताही दुरावा आमच्या कुठल्याही पक्षांमध्ये नाही आहे. आज व्यासपीठावर आपल्याला सर्व मंडळी दिसते, ती सर्व एक दिलाने इथं आलेली आहे आणि तशीच 20 तारखेपर्यंत एक दिलाने आम्ही या लोकसभेच्या याच्यामध्ये काम करतोय. आपण
आपण सर्वांनी या कार्यामध्ये आमची साथ द्यावी, आम्हाला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या देशामध्ये वाढलेल्या महागाईला आणि तालुक्यामध्ये चालू असलेल्या दादागिरीला, दडपशाहीला, हुकुमशाहीला आळा बसावा म्हणून आपण सर्वांनी आमच्यासोबत साथ द्या आणि आमच्या आघाडीचे उमेदवार सुरेश बाल्यामामा म्हात्रे यांना विजयी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। शहापूर तालुक्यामध्ये अनेक समस्या आज कार्यरत आहेत। खासदारांना मी गटर साफ करणे किंवा गावचा गल्लीचा रस्ता बनवणे त्यासाठी दोषी धरणार नाही, परंतु आपल्या शेजारी असलेल्या आसनगाव स्टेशनमध्ये काय बदल झाले ते आपण आता जाताना बघितले पाहिजेत। गेल्या 10 वर्षामध्ये एकही लोकल वाढली नाही। टिटवाळ्यापर्यंत AC लोकल येते, परंतु माझ्या आसनगाव, शहापूर किंवा कसाऱ्याच्या बांधवांना AC लोकलचा अजून आनंद घेता आला नाही। गेल्या एप्रिल 2023 मध्ये आसनगाव नॅशनल हायवेचा आसनगावचा पूल तोडण्यात आला, तो आजही एप्रिल 2024 मध्ये त्याच अवस्थेत आहे। मागील वर्षभरात पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांनी वाहतूक कोंडीचा सामना करत याच रस्त्याने प्रवास केलेला आहे वेळोवेळी मार्गे। अशा अनेक गोष्टी आहेत। महामार्गाचं चौपदरीकरण होणं, आठपदरीकरण होणं गरजेचं होतं, लोकलच्या फेऱ्या वाढणं गरजेचं होतं, परंतु त्यात खासदार महोदयांनी कोणतीही सुधारणा केली नाही। फक्त तहसीलदार कचेरीमध्ये बसून दलाली करायची आणि दडपशाही करायची, एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दाबून त्याला कामाला लावायचं, हेच धंदे या 5-10 वर्षात झालेले आहेत। म्हणून तुम्हाला मी आवाहन करतो की या हुकुमशाही विरुद्ध लढत असताना आपली साथ आम्हाला मोलाची आहे आणि आपलं सहकार्य मोलाचं आहे। म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे की या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी सत्याची बाजू उचलून काम करा ही विनंती करतो आणि सर्व पक्षांच्या वतीने किंवा माझ्या पक्षाच्या वतीने आपले आभार मानून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहापूर तालुका क्षेत्र आज जे लोकसभेचं निवडणुकीचे रणधन जे चालू आहे त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही पूर्णतः कामाला लागून आणि जी काही देशभरामध्ये किंवा एकंदरीत या शहापूर तालुक्यामध्ये जे भेडसावणारे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीबरोबर सातत्याने राहण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने काम करू आणि जे बालेमामा म्हात्रे जे आहेत त्यांना चांगल्या याच्याने निवडून देण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत। भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि देशात ज्या 5 टप्प्यात 7 टप्प्यात निवडणूक होतात त्यामध्ये भिवंडी लोकसभेची निवडणूक ही 5व्या टप्पी 20 जानेवारीला मतदान होते। इंडिया अलायन्स म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी पक्षाने घोषित केल्यानंतर आज महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष म्हणून ही पहिल्यांदा पत्रकार परिषद होते आपल्या तालुक्यात। त्याबद्दल उपस्थित सर्व माझ्या पत्रकार मित्रांचे मी मनापासून सर्वप्रथम स्वागत करतो। इंडिया आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा अधिकारी, पत्रकार असला तरी युवकचे अध्यक्ष अंकुश भोईर, मनीष धोंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्ह्याचे सचिव काशीनाथजी तिवरे, तालुका प्रमुख कुलदीप धानके, आमचे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमचे विभागीय महिला अध्यक्षा विद्याताई एकंडे, तालुका अध्यक्ष मनोज विशे, संजयजी निमसे, मिलिंदजी देशमुख, आमचे युवा सेनेचे स्वानंद शेलावले, कम्युनिस्ट पक्षाचे वळंबा आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी। आजची पत्रकार परिषद घेणं खरे म्हणजे उचितच आहे की या अगोदर बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होण्याच्या अगोदर महायुतीचे उमेदवार यांची उमेदवारी 20 दिवस अगोदरच घोषित झाली होती। त्यानंतर
शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद झाली आणि भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली. ह्या पत्रकार परिषद कशासाठी झाल्यात तर रुसवे फुगे काढण्यासाठी झाल्यात. पण जो आमची पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद आमचे उमेदवार महाविकास आघाडी यांना निवडून देण्यासाठी जनतेला आवाहन करण्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे. आज आपण बघितलं असेल की इंडिया अलायन्समध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामुख्याने शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, CPM आणि इतर सपा आप असे विविध घटक पक्ष यामध्ये आहे. परंतु प्रामुख्याने ही भिवंडी लोकसभेची सीट काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने मागणी होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी होती आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची आमची मागणी होती. खरं म्हणजे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे ती सीट त्यांची मागण्याची, परंतु महाविकास आघाडीमध्ये जेव्हा एकत्र बसून निर्णय होतो तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो आणि त्या माध्यमातून ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला मिळाली. बाळामामा म्हात्रे हे आपले उमेदवार आहेत आणि सर्व मतभेद विसरून आज पुन्हा प्रचाराला निवडणुकीच्या कामाला आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. आज आपण या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे 2 वेळा खासदार निवडून गेले. या 10 वर्षात आता जाहिरात होते की 32,000 कोटीची कामं या मतदारसंघात झाली. त्या 32,000 कोटीमध्ये माझ्या समोरचा जो रेल्वेचा ब्रिज आहे किंवा जेजुरीचा गड आहे त्याच्या पायऱ्या आम्हाला त्या ठिकाणी करता आलेल्या नाही. मगाशी आमच्या बाळात आणखीन सांगितलं त्या 32,000 कोटीमध्ये आमचा अजून या हायवेचे पूल अंडरपास या अजून अपूर्णच आहेत. ज्या 32,000 कोटीचं तुम्ही श्रेय घेता त्या 32,000 कोटीमध्ये शहापूर साबगाव मुरबाड रस्त्याचं तुम्ही जेव्हा श्रेय घेतलं आता त्याचा अपूर्ण काम आहे त्यांचंही तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घेतलं पाहिजे. आज भावलीसारखी योजना तुम्हीच पत्रकारांच्या बातम्या उचलल्या 2015पासून. मी सातत्याने सभागृहात ओरडलो होतो की शहापूर तालुक्याची पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सातत्याने विधानसभेत विविध आयुधांचा वापर करून त्या बावली योजनेला मी विरोधात असतानासुद्धा त्याला मंजुरी आपण करून घेतली आणि तिचा श्रेय आता ते घेतात. भले मी सर्वांनाच बोलतो की सर्वांचं सहकार्य लाभलं, परंतु प्रामुख्याने विधानसभेत जोपर्यंत प्रश्न उपस्थित होत नाही, मंत्री महोदय त्याला उत्तर देत नाही, तोपर्यंत कुठल्या योजनेला त्या ठिकाणी सुरुवात होत नाही. आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की 3 गव्हर्नमेंट झाली योजना मंजूर करण्यासाठी. 199 कोटीची योजना 325 कोटीपर्यंत गेली. आज त्या योजनेत सर्वच लोक श्रेय घेतात, परंतु खरं म्हणजे सर्व सोंगा करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. मला या ठिकाणी खात्री वाटली की मी जेव्हा शिवसेना पक्षात होतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते. मी सातत्याने यांच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 साली या बावली योजनेला अंतिम मंजुरी प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि निधीचे नियोजन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्याचा निधी मिळाला आणि त्या योजनेचा टेंडर निघाला. सांगायचं मत एवढंच आहे की जे आता जे खासदार आहेत त्यांनी या 10 वर्षात काय विकास कामं केली, किती लोकांना त्रास दिला, त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मित्रपक्ष शिंदे गटाचे असलेल्या जिल्हाप्रमुखांनीच त्यांची पोलखोल केलेली आहे की त्यांना आम्ही 10 वर्ष निवडून देतो, निवडून दिला का आमच्या लोकांना त्रास दिला जातो, तहसीलला त्रास दिला जातो, पोलीस स्टेशनवर खोट्या केसेस केल्या जात आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारचा निधीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत, त्यांचं काम करणार नाही 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 असे कोण बोलले होते?
जिल्हा प्रमुख मग त्यांची मनातली खतखत बोलून दाखवलेली आहे. ते आता त्यांना वरून आदेश आला तरी ते कार्यक्रम ओके करणार आहेत, तो त्यांचा विषय आहे. परंतु या मतदारसंघामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत. सातत्याने आम्ही या ठिकाणी बघतोय की भाजपच्या उमेदवारांची काही दिवसापूर्वी 4-5 दिवसांनी रॅली निघाली. प्रमुख चांगल्या माणसाच्या घरी जाऊन बसले, त्यांचे गप्पा गोष्टी केल्या, फोटो सेशन केला. पण जर तीच रॅली माझ्या कोतला कलमोडा, विगाव माल, आजनूप ढेंगळमाल, थड्याचा पाडा, कोठारे, शिरोळ, उठावा या गावात जर रॅली गेली असती आणि या कंचाईमध्ये माझी माता भगिनी 2-2 किलोमीटर पाणी आणते, तिची जर विचारपूस केली असती तर आम्हालाही बरं वाटलं असते. आणि म्हणून आम्ही आमचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ सर्व महाविकास आघाडीचे घटक मिळून आम्ही आमचा प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार अजून अर्ज भरलेला नाही, पण त्या अगोदर पहिली आमची प्रचार दौरा उद्या आम्ही या ठिकाणी शिवतीर्थापासून आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याचा रूपरेषा आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आलेले असेल. या मतदारसंघाचे प्रामुख्याने जो रेल्वेचा प्रश्न असेल, विविध नॅशनल हायवेच्या काही उड्डाणपुलाच्या समस्या राहिल्या असतील, या ज्या समस्या आहेत मग बाळात आणखीन त्याच्यात प्रमुखपणे नमूद केलेलं आहे. आज भारतीय जनता पक्षाला विटलेली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर खासदार निवडून आणता येत नाही, म्हणून शिवसेना त्यांनी फोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 शकलं केली, त्यांच्यात गाभार भरत नाही तर काँग्रेसवाले ते घेऊन गेले. आता अजून एक मित्रपक्ष मनसेवाले घेतलेले आहेत. तुम्ही किती पण घ्या, परंतु या 2024ची जी लोकसभेची निवडणूक आहे, जे 4 जूनला रिझल्ट होणार आहे, त्यामध्ये या निवडणुकीत इंडिया अलायन्स यांचा बहुमत या ठिकाणी दिसेल. आत्ता ज्या 2 टप्प्यात निवडणुका झाल्या, सर्वेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जास्तीचे त्या ठिकाणी निवडून येण्याचा सर्वे त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रचाराच्या दरम्यान आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देऊ. कृपया जनतेपर्यंत आमची माहिती आपण या ठिकाणी कळवावी आणि राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो भारतीय जनता पक्षाने जी महागाई असेल, जी बेरोजगार असेल, मणिपूरसारखा महिलावर झालेले अत्याचार असतील, याच्यावर ब्रशब्द त्यांच्या हे लोक काढत नाही आणि जाणून बुजून जनतेला हॅरॅसमेंट, ईडी, CBI यांचा धाक दाखवून जे लोकांना दाबण्याचं काम या ठिकाणी करतायत. आज त्यांना जागा दाखवण्याच्यासाठी जनता आता या ठिकाणी मजबूतीने महाविकास आघाडीच्या पाठी या ठिकाणी उभी आहे. निवडणूक लागलेली आहे. लोक यांच्या पोलीस स्टेशनला केसी इतर काही अटकवताल का काय, त्याचे मला कोणी लोक वाच्यता करत नाही. परंतु 20 तारखेला या मतदारसंघात सुज्ञ जनता महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीसमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहेत, यांचा ठामपणे आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे. मी मनापासून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. बसून बोलता येईल का? महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा अर्ज जरी भरला नसेल, मगाशी पांडुरंग बरोबरांनी सांगितलं, तरी त्यांच्या प्रचाराकरता एकत्रितरित्या काम करणारे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, त्यांचे प्रमुख नेते मंडळी आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींनो आणि मातांनो, स्थानिक पातळीवर आता मनोज विशेंनी सांगितलं, बाळांनी सांगितलं, पांडुरंगजी बरोरा यांनी पण सांगितलं. मी आता खरं तर उमेदवारांची तुलना किंवा मागील खासदारांचं काम यावर काहीच बोलणार नाही.
मला आपण सगळ्या सुजाण पत्रकारांना जाणीव करून द्यायची आहे की ही निवडणूक ही नेहमी येणाऱ्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक खरं तर आपल्या देशात लोकशाही टिकणार की नाही हा मोठा प्रश्न घेऊन लढवली जात आहे. ही निवडणूक तुम्हा सर्व 97% लोकांना बाबासाहेबांच्या आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे मिळालेले अधिकार आपल्या पुढच्या पिढीला मिळतील की नाही हे प्रश्नचिन्ह उभं राहिले म्हणून लढवावी लागणार आहे. ही निवडणूक शेतकऱ्यांच्या अधिकाराकरता लढावी लागणार आहे. ही निवडणूक केवळ बेटी बचाव बेटी पढाव नाही तर महिलांचा रक्षण या पुढच्या काळात होणार आहे की नाही त्याकरता आपल्याला लढावी लागणार आहे. ही निवडणूक तुम्हा कुटुंबियांच्या मध्यमवर्गीयांच्या अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे की नाही याकरता आपल्याला लढावी लागणार आहे. ही निवडणूक तुमच्या आमच्या आरोग्याकरता हे शासन काय करणार आहे की नाही याकरता निवडणूक लढवावी लागणार आहे. आणि मग एकंदरीत आपण विचार केला तर 10 वर्ष असलेलं भाजपचं सरकार आणि त्या सरकारचे प्रमुख म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्याची सत्यता आपण पत्रकार म्हणून पडताळून पाहिली पाहिजे. आपला देश आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम झाला आहे असा त्यांचा दावा आहे. आणि मग मी तुम्हाला निश्चितपणे जाणीव करून देतो की यापूर्वी त्यांनीच भाषण केलं होतं की जेव्हा आपला रुपया पतला होत आहे त्यांच्या भाषेत बोलायचं होतं तेव्हा ते सरकार निकम्य आहे हे तुम्ही निश्चित समजून घ्या. 10 वर्षापूर्वी मनमोहन सिंगांचं सरकार असताना डॉलरच्या तुलनेत रुपयात 53 रुपये $1 मिळत होता आणि आज आता नरेंद्र मोदींच्या काळात 83 रुपयावर डॉलर गेलेला आहे. मग डॉलरच्या तुलनेत जर आता पतला झाला असेल रुपया तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पुलवामा घटनेच्या बाबतीत सांगता येईल ती घडवलेली घटना आहे असे त्यावेळचे ते राज्यपाल सांगतायत. आपल्या 40-45 माता भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसवण्याचं काम त्यांनी केलं आहे. मणिपूरमध्ये तर निर्वस्त्र करून स्त्रियांची धिंड काढली तरी देखील आमच्या गृहमंत्र्याला आणि पंतप्रधानांना तिथे जायला सवड झाली नाही. आमच्या म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवून देणाऱ्या महिला पैलवान होत्या त्यांच्या आंदोलनात देखील लक्ष घातलं गेलं नाही. आमच्या शेतकऱ्यांचा उत्पन्न डबल करून देणार होते ते शेतकरी दिल्लीच्या वेशीवर दीड वर्ष बसले. 702 शेतकऱ्यांचा तिथे मृत्यू झाला परंतु आमच्या पंतप्रधानांना त्यांना भेटायला वेळ मिळाला नाही. एवढंच नाही तर या संपूर्ण 10 वर्षाच्या काळात तुमच्यासारख्या पत्रकारांना बोलावून त्यांची भूमिका मांडण्याची देखील त्यांना गरज वाटली नाही. आणि मग ही सगळी लक्षणं जी आहेत ही नकळतपणे आपल्या लोकशाहीला संकुचित करून आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करण्याची दिशा दिसते. आणि म्हणून आम्हाला प्रत्येकाला निश्चितपणे या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपल्याला ही लढाई लोकशाही टिकवण्याकरता तुमच्या आमच्या प्रत्येकाला मिळालेला अधिकार टिकवण्याकरता येणाऱ्या पिढीला देखील तो अधिकार राहिला पाहिजे म्हणून आपल्याला ती लढावी लागणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्ष ही भूमिका घेऊन यात उतरलेले. मी तर तुम्हाला असं पुढे जाऊन सांगेन की आता मध्ये एक सर्वे आला होता म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले 10 देश आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले. आपण बोलतो का आमचा देश फार पुढे गेला. प्रत्यक्षामध्ये त्या 10 देशांमध्ये आपला नावाचा पत्ता पण नाही. आणि मग आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे ते तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी का रिझर्व्ह बँकेकडे जे रिझर्व्ह फंड असतात इमर्जन्सी करता त्याचा वापर करणं गरजेचं असतं. बांगलादेशचं युद्ध झालं त्यानंतर खूप लोक निराश्रित होऊन आपल्याकडे आल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे पैसे मागितले. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नकार दिला आणि तो नकार पचवून देखील पंतप्रधानांनी पुढचा कारभार केला. आजच्या तारखेला काय झालंय तर 1,60,000 कोटी रुपये पंतप्रधानांनी मागणी केली. उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यांनी नकार दिला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि शशिकांत दास हा MA हिस्ट्रीवाला मनुष्य आता रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आहे.
रिझर्व्ह बँकेची आजची स्थिती अशी आहे तर रिझर्व्ह फंडमध्ये फक्त 30,000 कोटी रुपये आहेत. मग रिझर्व्ह बँकेची जी जबाबदारी असते का वेगवेगळ्या बँका बुडायला आल्या तर त्यांना मदत करून त्यांना उभ्या करायच्या, तर आज रिझर्व्ह बँकच बुडण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना आपला देश कसा काय आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला याचा दावा मला काय पटत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या देशातल्या 265 टन सोने गहाण ठेवलं गेलेले या सरकारच्या काळात, त्याचे कुठेच बोंबाबोंब नाही. तिसरी गोष्ट, गोरक्षणाचा बाता करणारे हे लोक वेगवेगळ्या माध्यमातून, खास करून बजरंग दलाच्या माध्यमातून गोरक्षण करायची भूमिका घेतलेली आहे. यांनी अल कबीरा नावाची गोमांस निर्यात करणारी एक कंपनी आहे. खरं तर ती गुजराती माणसाची आहे, हिंदू माणसाची आहे. त्याने नाव जरी अल कबीरा दिलं असेल तर आपला समज होतो का ही मुस्लिमाची कंपनी आहे किंवा काय. पण या गोमांस परदेशात पाठवणाऱ्या, निर्यात करणाऱ्या या कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून 250 कोटी रुपये या भाजपने घेतले. ही गोष्ट तुम्हाला निश्चितपणे माहीत असली पाहिजे. आणि मग अशा तऱ्हेने बोलायचं एक आणि करायचं एक. अहो तुम्ही मला सांगा, ज्या राहुल गांधींनी केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलं आहे, IT सेलच्या माध्यमातून त्यांना पप्पू पप्पू म्हणून बदनाम करायचा प्रयत्न केला, आणि ज्यांच्या डिग्रीचा पत्ता नाही, ज्या विषयाची डिग्री घेतली त्या विषयाचं त्या विद्यापीठात शिक्षण दिलं जात नाही, त्या विद्यापीठामध्ये त्याकरता कोणी प्रोफेसर नाही, यांच्याशिवाय दुसरा कोणी विद्यार्थी नाही, अशी डिग्री असलेला मात्र आमचा विश्वगुरू. म्हणजे जो खरंच शिकून आला आहे तो पप्पू, आणि ज्याच्या शिक्षणाचा पत्ता नाही तो विश्वगुरू. म्हणजे हे सगळी चक्र उलटी फिरवायला घेतली. दुसरी गोष्ट पण लक्षात घ्या तुम्ही, शैक्षणिक बाबतीत जिथे गरीब दुबळ्याचा मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे, तिथे त्याचं खाजगीकरण चालू झालं. आरोग्याच्या सेवेच्या बाबतीत देखील बरेचसे उपकेंद्र आता खाजगीकरणात दिली जाणार आहे. आपल्याला जिओचं उदाहरण निश्चित माहिती आहे. सुरुवात करताना आपल्याला फुकट दिलं त्यांनी वर्षभर, नंतर 99, 199, 299 करत आता आपण 500-600 रुपये त्याला देतो. एकदा काय याचं खाजगीकरण झालं तर मग गरीब दुबळ्याची मुलं शिकणार कशी काय? गरीब दुबळ्याच्या मुलांना आरोग्याची सेवा कशी काय मिळणार आहे, जी केवळ आणि केवळ अशक्य होणार आहे. त्यामुळे या सरकारची धोरणं जी आहे ती तुमच्या आमच्या अस्तित्वाला सुरुंग लावणारी आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्यापैकी बरेचसे OBC असतील, इथे बसलेले बरेचसे OBC असतील. बाबासाहेबांनी 340, 41, 42 या कलमानुसार OBC, SC, ST यांना विशेष अधिकार दिले, कारण मागासलेले होते. संधीची समानता नव्हती, आणि त्यामुळे मागे पडलेले समूह पुढे आणले पाहिजेत अशी भूमिका काँग्रेसने घेतली, ते मान्य केलं. पण ज्यावेळेस मंडल आयोगाची अंमलबजावणी करायचं ठरवलं, VP सिंग सरकार यांच्या पाठिंब्यावर होतं. मंडल आयोगाचा अंमलबजावणी करून OBCला 27% आरक्षण देण्याचं ठरवलं. त्यावेळेस यात भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडलं आणि कमंडलाचं आंदोलन चालू केलं. हे सगळी गोष्ट तुम्हाला विसरता येणार नाही. तुम्ही या गोष्टी आठवणीत ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून आमचं टार्गेट निश्चित झालेलं आहे. आम्हाला भाजप नको आहे. कुठल्याही परिस्थितीत या निवडणुकीच्या मैदानातून भाजप बाजूला केला पाहिजे, अशा तऱ्हेची भूमिका या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आहे. आणि यापेक्षा वेगळी भारतीय नागरिक म्हणून तुमची कुणाची भूमिका असू नये असा आमचा आग्रह, म्हणून आपल्याला खास करून बोलावलं होतं. बरोबर का म्हणून? तेव्हा बाळ्यामामा उमेदवार आहेतच, अतिशय उत्तम उमेदवार मिळालेले आहे. कुठल्याही सत्तेचं डोक्यात जाणारा विषय नाही आहे त्यांच्याकडे. जमिनीवर पाय असलेला उमेदवार आहे, आणि त्यामुळे आणि लगेच कुठल्याही कामाला धावत येणारा उमेदवार आहे, मदत करणारा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांचं काम तर आम्ही सगळे मिळून एकत्रितरित्या करतोच आहोत. मला विश्वास आहे. एक साधं गणित आहे. यापूर्वी ज्यावेळेस या इथल्या खासदार 2 वेळा निवडून आले त्यावेळेस शिवसेना त्यांच्याबरोबर होती. शिवसेनेच्या खास करून म्हणजे खांद्यावर बसून त्यांनी ती निवडणूक जिंकली होती. आता शिवसेना तर बाहेर निघाली आहे. मग जो मताधिक्य होतं ते तिथंच कमी झालं ना. आणि त्यात मग असलेला केंद्रात सरकारचा म्हणजे जो कारभार होता, ज्यामुळे खूप आपल्याला सगळ्यांना त्रास सहन होतोय, त्यामुळे असलेली इन्कम्बन्सी म्हणा, फार तर सरकारच्या विरोधात असलेलं जनमत हे एकत्रित केलं तर ही निवडणूक फार अवघड आहे असं अजिबात नाही.
परंतु आम्ही सारेजण एकत्रितरित्या मोठा प्रयत्न करून आणि कुठल्याही तऱ्हेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळेल असे प्रयत्न करणार आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे एक बोललेलं गोष्ट आमचा तालुका प्रमुख बोलला आणि तुम्ही सगळे तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरता महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश अर्थात बाळामामा म्हात्रे यांच्या पत्रकार परिषदेकरिता उपस्थित आपण सर्व पत्रकार, सर्व मीडियाचे प्रमुख मंडळी शहापूर तालुक्यातील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि ही लढाई तुमची, आमची, आपली सगळ्यांची आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये अनेक घटक आहेत आणि त्या घटकांच्या संरक्षणाकरता ज्या वेळेला शासन व्यवस्था चुकीच्या मार्गाने जाते, भरकटते, ती जनसामान्यांचा साथ सोडून हुकुमशाहीकडे वळते, त्यावेळेला त्या शासन व्यवस्थेवर पहिला प्रहार पत्रकार करत असतो. आणि पत्रकार दाखवतो सरकारला, पत्रकार दाखवतो त्या लोकप्रतिनिधीला तर तू चुकतोस आणि म्हणून ते दिशादर्शक आपण आहात आणि ते काम, तुमचं काम आम्ही करतोय आणि आमचं काम तुम्ही करताय, अशी ही व्यवस्था आहे. आणि ही लढाई भारतीय माणूस विरुद्ध बीजेपी अशी आहे. भारतीय माणूस अस्वस्थ आहे, प्रत्येक माणूस हा चिंतित आहे आणि त्याला तो व्यक्ती विरुद्ध लढत नाही. आता कपिल पाटलांच्या विरुद्ध तो लढत नाही, कारण जर कपिल पाटलांच्या विरुद्ध लढला असतो तर आम्ही कार्यकर्ते लढलो असतो. आज आम्ही लढत नाहीये, आज जनता लढते, असं चित्र आहे तालुक्यामध्ये. म्हणजे बघा तुम्ही की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक जनमत तयार झाले आणि हे जनमत ते लोक म्हणतायत का आम्हाला लढायचं आहे. आम्ही प्रचारात अजूनही सुरुवात नाही केली आम्ही, तरी सुद्धा जनतेला वाटतंय. आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला अस्वस्थता आहे प्रचंड, खूप ताकद लावावी लागते. त्यांना फार वाटत होतं ही निवडणूक फार सोपी आहे, पण महाविकास आघाडीचं गठबंधन, इंडिया गठबंधन, याचीच भीती वाटते अशी परिस्थिती आहे. म्हणजेच काय, ही लढाई केवळ इंडिया गठबंधन लढत नसून तुम्ही लढताय आणि सामान्य जनता लढते. त्यांना लोकशाहीचं रक्षण करायचंय, त्यांना संविधानाचं रक्षण करायचंय. काल परवा पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यातून ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्यांचे आपल्याला मतदानाची आकडेवारी पाहायला मिळाली. ती आकडेवारी अतिशय कमी झाली. का कमी झाली? ती नागपूर सारख्या शहरामध्ये आकडेवारी कमी झाली आणि चिंता व्यक्त करावी लागली. पंतप्रधान मोदी नागपूरला आता दौरा झाला तर ते मुक्कामी राहिले आणि त्या RSSच्या बरोबर त्यांना बसावं लागलं. 10 वर्षात ते एकदाही नागपूरला थांबले नव्हते. RSS त्यांना बोलते आता का विचारते का तुम्ही हे काय झाले व्यक्ती केंद्रित. इथं भाजपा आमची दिसत नाही, इथं आमची जी काय RSS आहे ती सुद्धा दिसत नाही. दिसतोय तो फक्त मोदी. बस स्टँडवर मोदी, रेल्वे स्टेशनवर मोदी, पेट्रोल पंपावर मोदी, लस घेतात त्याच्यावर मोदी. हे व्यक्ती केंद्रित काय आहे? तिथं भाजपा हा एक वेगळ्या शिस्तबद्ध केडर बेसचा पक्ष आहे. केडर बेसमध्ये ते म्हणतात आमच्याकडे घराणेशाही चालत नाही. मग ही व्यक्ती पूजा का चालते? आणि म्हणून प्रत्येक तमाम भाजपचा कार्यकर्ता सुद्धा अस्वस्थ आहे. भारतीय जनता पक्षाचा, जुना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तो कधीही तुम्हाला समाधानी दिसणार नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाला भाजप नको आहे मोदींची, RSSला मोदींची नको आहे. का भाजप नको आहे? कारण त्यांना कळायला लागले की हे देश एका वेगळ्या मार्गाने घेऊन चालले. मला सांगा का या देशामध्ये सर्वधर्म समभावाची शिकवण इतक्या वर्ष देश चालला, टिकला, सगळे घटक आज या ठिकाणी पत्रकारितेमध्ये पण आहे, वेगवेगळ्या जाती धर्माच्या पंथाचे लोक आहेत. अहो सनातन धर्म कधी आला? एक नवीन धर्म येतो आणि तो सनातन धर्म हा शूद्र व्यवस्थेवर, वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. म्हणजे यांची जी भूमिका आहे ती तुम्हाला सगळ्यांना घातक आहे ना. स्किल इंडिया कुठे दिसतो? आज सगळ्यात मोठा प्रश्न काय जगामध्ये, आता परवाच्या आकडेवारी आले साहेब, 80% बेरोजगारामध्ये, बेरोजगारीचं प्रमाण भारतामध्ये 80% तरुण बेरोजगार आहेत. एकूण तरुणांच्या 80% तरुण, ही जागतिक आकडेवारी आहे, आपली नाही आहे. आणि तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती घ्या.
लेबर असोसिएशन जे आहे त्यांनी ती आकडेवारी प्रसिद्ध केली आणि जगामध्ये ही भयंकर परिस्थिती भारतामध्ये आहे. मग हा सगळा बेरोजगार तरुण ज्यांना 2 कोटी नोकऱ्या देणार होतात, ह्या मतदारांनी जो हौसेनं ज्याला नवीन मतदार झाला, 18 वर्षाचा मतदानाचा अधिकार दिला, त्याच्यानंतर जे मतदान झालं सगळ्यांना वाटलं की भारतीय आता काँग्रेस नको होती. म्हणजे 14ला लोकांना वाटलं का काँग्रेस नको, मग काँग्रेस नको म्हणून भाजपा पाहिजे का, आम्हाला नोकरी मिळते, आम्हाला महागाईपासून सुटका होईल, आम्हाला हे जे चाललेलं आहे ते खूप महागाई आहे, अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलं ना. तो गॅस महाग झाला आहे, ती बाई बसत होती, त्याच्यानंतर पेट्रोल महाग झालं आहे, म्हणजे 58 रुपयाचं पेट्रोल महाग आहे आणि 108 रुपयापर्यंत गेलं ते स्वस्त आहे. ही स्वस्त आहे आणि महागाईचा. बरं ते आता ते फार विद्वान आहेत भाजपचे ते ट्रोलवाले, ते काय म्हणतात माहिती का, उत्पन्न वाढलं. साधा इंजिनियरला 8,000 रुपये हमाली करतोय त्याला उत्पन्न वाढलं म्हणतात. कोणाचं उत्पन्न वाढलं? मजुराचं उत्पन्न वाढलंय. तुम्ही शेतमालाला पुरेसा भाव दिला नाही, कोणाचं उत्पन्न वाढलंय? उत्पन्न वाढले म्हणजे काय? अरे तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये लूट चालले. 28% GST तुम्ही सकाळी उत्तर तिथून भरताय, 5% GST होती. या सगळ्या माध्यमातून आज ही परिस्थिती अशी आहे की आपल्याला स्किल इंडिया दिसत नाही, इंडिया शायनिंग दिसत नाहीये, तुम्ही स्मार्ट सिटी दिसली ती दिसत नाहीये, दत्तक गावं घेतली ती दिसत नाहीये. मग दिसतंय काय? दिसतंय फक्त थापा दिसतात फक्त आपल्याला वेगवेगळे. एकच माणूस दिसतो अख्ख्या टीव्हीवर, त्याची गॅरंटी, बायकोला गॅरंटी दिली नव्हती, तिथं गॅरंटी पाळत नाही. अशा पद्धतीने देश चालत असेल तो देश हुकुमशाहीकडे चाललाय आणि ह्या हुकुमशाहीच्या विरोधात लढलं पाहिजे. आणि लढतंय कोण? पत्रकार लढतायत. अहो बलात्कार होत आहेत, इतकी प्रचंड महिला आज अस्वस्थ आहेत, मणिपूरमध्ये जायला वेळ नाही. म्हणजे पंतप्रधान ठरवेल, पत्रकारांची एकही पत्रकार न देणारा पंतप्रधान, अशा पद्धतीचा जागतिक रेकॉर्ड झालेला एकही पत्रकार परिषद नाही. आणि ज्या मौनी बाबा ज्यांना म्हणत होते त्यांनी दर काही शेकड्याचे पत्रकार परिषद घेतला. मनमोहन सिंगांनी त्याला आपण म्हणून मौनी बाबा म्हणत होतो. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, तुम्ही बोलाल, तुम्ही त्यांना अभिप्रेत आहे ते बोला, त्यांना अभिप्रेत नसेल बोलाल तर तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही ज्या पद्धतीनं आज बोललं पाहिजे. आज मला सांगा की एखादा उमेदवार उभा राहतो, त्याला उमेदवार उभी करू देत नाही, लगेच त्याची चौकशी लागते. कल्याणची सीट आहे ना, ती का उभी राहिली हे त्याचा तुम्ही चौकशी करा, माहिती घ्या. उमेदवारांना आज गन पॉइंटवर आहेत उमेदवार. आमचा तो कीर्तिकरांचा मुलगा तो उभा राहिल्याबरोबर त्याची चौकशी लावली, तिकडे कोकणात चौकशी लागल्या. या सगळ्या पद्धतीची जी अतिरेक चालली, ही जी हुकुमशाहीकडे वाटचाल आहे, ह्याबद्दल आणि आपल्याला सगळ्यांना जे आज बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं, की संविधान धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे, ती लोकशाही धोक्यात आहे. आणि लोकशाही मूल्यांसाठीची लढाई जी आहे ती सामान्य माणूस जसा लढतो त्याला आता वाटायला लागलं का हे थांबलं पाहिजे. आणि तुमच्यासारखे मीडिया मोठी गेली असेल विकत, मोठे चॅनलवाले गेले असतील विकत, पण सामान्य पत्रकाराला वाटतंय का याच्या विरोधात माझी लेखणी बरसली पाहिजे. सामान्य पत्रकाराला वाटतंय याच्या विरोधात मी बोललं पाहिजे आणि त्याला वाटतंय ही लोकशाही टिकली पाहिजे. लोकशाही टिकवायची असेल आणि या ठिकाणी त्याकरता भाजपा हरवायची असेल तर आम्ही बाळामामा म्हात्रे यांच्या रूपाने एक सक्षम उमेदवार दिलाय. सामाजिक कामाचा त्यांनी जो ठसा उमटवलाय हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना नवीन नाही. बाळामामाच्या दरवाजात गेलेला त्यांनी कधी प्रसिद्ध नाही केली, त्यांनी अनेक ठिकाणी मदत केली, पण इतरांसारखे फोटो काढले नाही. मी देतो त्याचा भास किंवा फार मोठा आव आणला नाही. दातृत्व सुद्धा देताना ते कसं मूक असावं, दातृत्वाला अशी भाषा नसावी, मी देतोय असा रुबाब नसावा. बाळामामा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का बाळामामा देत आलेले आहेत, अनेकांना मदत केलेली आहे, त्या माणसांनी कधीही सांगितलं नाही, अनेकांना रोजगार सुद्धा दिला. ह्या सगळ्या परिस्थितीमधून आज या घडीला आपल्याकडे एक पर्याय दिलेला आहे आणि म्हणून सगळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपण इथं आलात, तुमचा खूप वेळ घेतला. त्याऐवजी पत्रकार परिषदेमध्ये अशा आमच्यासारखे भाषणं करायची गरज नाही, पण तरी सुद्धा आता आग्रह म्हणून मी बोललो, पण आपण आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. दिसत नाही. दुसरा प्रश्न असं, सोनियांचे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे आमल्याचे थोड्यात पण दिसत आहे, याविषयी आपण काय सांगाल? आणि एकीकडे बाळाभाऊ म्हणतात
नीरज साबळे माझे मित्र, नीरज साबळे होता काळेबाबाचे मित्र, नक्की काय आहे का मला सांगा. अविनाशजी थोरात हे आमचे तालुक्याचे नेते आहेत. अविनाशजी थोरात हे सामाजिक न्याय विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हा या लोकसभेचं निरीक्षक म्हणून नेमलेलं असल्यामुळे ते त्या विभागात त्या ठिकाणी फिरतात. काँग्रेस अजूनही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अजूनही आलबेल नाहीये. काँग्रेस सक्रिय इथं दिसत नाहीये. अजूनही काँग्रेसची नाराजी दूर करण्यात आपल्याला राष्ट्रवादी महाविकासाला अपयश आलं असं वाटतंय का? कारण काँग्रेस नाही, आबांनी जी भूमिका व्यक्त केली ती काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आबा होऊ शकत नाही. या ठिकाणी आबा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, मनीष दोंदे आहेत, आमचे युवकचे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे, ते वृत्तांकन करण्यासाठी आलेत. पण तो हिरिरीने ते भाग घेत आहेत. सर्वांनी काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत सर्वांचे फोनाफोन चालू आहे का आम्ही आता कामाला उतरतो. परंतु कालच सकारात्मक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची या ठिकाणी भिवंडीला सामायिकपणे त्या ठिकाणी उमेदवारांच्या बरोबर बैठक झालेली आहे आणि उद्यापासून ते सुद्धा कामाला उतरतील. त्यामध्ये काँग्रेसचे 6 उमेदवारांनी अर्ज घेतले. साधारणतः काँग्रेस बंद बोलणी करण्याच्या तयारीत आहे. याबद्दल काय सांगू? सर्वकडेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अर्ज घेतले जातात. पण तो अर्ज घेतला म्हणून काही उमेदवारी अर्ज भरला असा होत नाही. जोपर्यंत माघारी होत नाही तोपर्यंत आम्ही काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. निवडणूक तुमचा महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा कुठला असेल? तुमचा मुख्य मुद्दा कुठला असेल? प्रचंड महागाई, भाजप हटाव देश बचाव, प्रचंड महागाई, बेरोजगारी, चाललेली दडपशाही जे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये स्वायत्त यंत्रणाच राहिल्या नाही. निवडणूक आयोग हा स्वायत्त यंत्रणा होती. TN शेषन आले त्याच्यानंतर तिथून जी चर्चा झाली निवडणूक आयोगाची, या देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल की निवडणूक आयोग हा कधीही राजकीय अगदी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग हस्तक्षेप करायचा तो निपक्षपाती पडला. आज निवडणूक आयोग म्हणजे त्याला पदावरून हटवायचं आणि आपला हवा तो माणूस बसवायचा. निवडणूक आयोग हवा तो निर्णय देतो. म्हणजे निवडणूक आयोग जसं काही सरकार आहे अशा पद्धतीनं काम करत आहे. CBI बघितलं असेल तुम्ही, ED बघितलं असेल, यांचं काम काय? ED हे दरोडेखोरासारखं झालेत. म्हणजे तो हप्ता देतो की नाही माझ्या भाईला, नाहीतर तुझ्यावर गोळी झाडील, अशा पद्धतीचं काम चाललंय ना. स्वायत्त यंत्रणा ज्या शासकीय यंत्रणा होत्या त्यांना बटीक बनवलं सरकारने आणि आज लोकशाहीवरचा हात झाला आहे. देश हुकुमशाहीकडे चालला आहे याची जाणीव करणं, संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही टिकवणं आणि आमच्या तरुण बेकारांना आवाहन करणं का या ठिकाणी आपल्याला भविष्य राहिलेलं नाही. ज्या तरुणांनी मतदान दिलं ना पूर्वी ते पस्तावलेत म्हणून या वेळेला मतदानाची आकडेवारी कमी का झाली त्याचं कारण ते आहे. त्या तरुणाला कळायला लागलंय का आपण ज्या भूलथापांना फसलोय ही गॅरंटी वगैरे काही नाहीये, हे नकली बेंटेक्सचे दागिने आहेत हे तरुणांना सुद्धा कळलंय. हे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. वेगवेगळे मुद्दे त्या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत. या तालुक्यातला रोजगाराचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आपण सगळ्यांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते काय आपल्याशी पुन्हा चर्चा करण्याची गरज नाही. आज या आसनगाव रेल्वे स्टेशनवर जाताना अनेकांना हार्ट अटॅक येतील अशी परिस्थिती आहे. उंचावरच्या त्या पायऱ्या पाहिल्यानंतर अजूनही शौचालय नाही आहे. 3-3 वर्षात जिण्याचं काम चालू आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेलाही माहिती आहे. फक्त काय आहे तर त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. गुलामाला गुलामीची जाणीव केली की तो बंड करून उठतो. समाज व्यवस्थेला सुद्धा बंड करायची गरज आहे आणि ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू. देवेंद्र बेरे कालच जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय स्वर्गीय साहेब ज्यांना मी प्रत्यक्षात भेटलो, जिल्हा अध्यक्षांना, त्यांना म्हटलं निर्णय आपला तर म्हटलं 1 तारखेला आमचा निर्णय होणार आहे आणि आम्ही हातात धरून काम असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं. स्वर्गीय साहेबांनी स्वतः मला तसं महेश कुमार धाकटे यांच्या घरी
आमची चर्चा होती तेव्हा 1 तारखेला पत्रकार परिषद आहे तिथे मी तुम्हाला आणि सर्व काँग्रेस सोबत कामाला स्वर्गीय साहेबांचं जे म्हणणं होतं ते मी आपल्याकडून मांडलेलं आहे. नाही एक काँग्रेस अजून कामाला लागली नाही. फक्त जिल्हा अध्यक्षांचा विषय वरून तर महाविकास आघाडी सीट तर सोडलेली आहे आणि प्रत्येक पक्षाचा आदेश आहे की ज्या महाविकास आघाडीची ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे. आणि म्हणून कोणाचा आदेश आला नाही आला तरी काँग्रेस म्हणून आणि भाजप आठव म्हणून आबासारखी सर्व काँग्रेसची मंडळी आता या ठिकाणी कामाला लागलेली आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.